मला बोलायचं होतं की प्रत्येक मुलीसाठी ना नातं हे एक भाड्याच्या घरासारखं असतं. आता तुम्हाला विचार पडला असेल की भाड्याच्या घरासारखं म्हणजे हो, खरंच प्रत्येक मुलीसाठी नातं हे फक्त भाड्याच्या घरासारखं असतं. जेव्हा ती आईवडिलांकडं असते त्यावेळेस 18 वर्ष पूर्ण व्हायची वाट बघते किंवा मोठी व्हायची वाट बघते. मोठी झाल्यानंतर तिला त्या घरातून दुसऱ्या घरात जावं लागतं, म्हणजे तिचं लग्न होतं. सो आईवडिलांचं घर कधी मुलीचं घर नसतं. त्याच्यानंतर ज्यावेळेस ती लग्न करून एखाद्याच्या घरी जाते, तिथं पटलं तर पटलं ती त्या घराला पूर्ण आपलं घर मानते, सजवते, त्या घराचा पूर्ण प्रकारे त्या घरात ती रमून जाते. तर तिथं पण काय खटकलं की तिला त्या घरातून बाहेर जावं लागतं किंवा ती स्वतः त्या घरातून बाहेर जाते, पण ते पण घर तिचं नाही होऊ शकत. सो माझा हा मेसेज प्रत्येक मुलीसाठी आहे की तुम्ही इंडिपेंडंट व्हा, तुम्ही स्वतःचं घर घ्या. म्हणजे उद्या उठून तुम्हाला कोणी म्हणायला नको की जा किंवा सो मला ह्या मेसेजमधून प्रत्येक मुलीला मेसेज द्यायचा आहे की तुम्ही इंडिपेंडंट व्हा, तुम्ही तुमच्या हिमतीवरती कमवा, तुम्ही तुमचं स्वतःचं घर घ्या. बस कोणाची हिंमत नाही होणार की तू इथं काय करते आणि तुझं इथं काय नाही आहे आणि तू इथून निघून जा. कोणाचीच हिंमत नाही होणार. फक्त ते स्वतःच्या नावावरती आणि स्वतःच्या हिमतीवरती करा.